नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या विशेष भागात आपलं स्वागत. आजच्या भागाची सुरुवात सर्वात मोठ्या ब्रेकिंग न्यूजनं. अवघ्या काही मिनिटांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर केलं की राहुल गांधी रायबरेली मतदारसंघाचंच प्रतिनिधित्व करणार आणि त्यांची बहीण काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरणार. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली अशा 2 मतदारसंघातून निवडून आले. नियमानुसार त्यांना एकाच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता येतं. त्यामुळे आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. म्हणजे आता राहुल गांधी वायनाडचे नाही तर रायबरेलीचे खासदार राहणार. आणि याच बैठकीतून गांधी कुटुंबासाठी आणखी एक मोठी बातमी, ती म्हणजे ज्या वायनाड लोकसभेतून राहुल गांधींनी माघार घेतली आहे त्याच मतदारसंघातून त्यांची बहीण काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी उमेदवार असणार आहे. त्याची ही घोषणा काँग्रेस अध्यक्षांनी केली आहे. आज सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, के.सी. वेणुगोपाल आणि मल्लिकार्जुन खरगेंची बैठक काही मिनिटांपूर्वी पार पडली. त्यात हे दोन्ही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. यावेळी खरगे आणि राहुल गांधींनी काय प्रतिक्रिया दिल्यात त्या पाहूयात. रायबरेली सीट रहेगी और वायनाड में भी वो प्रियंका जी रहने से वहाँ के लोगों को भी एक हिम्मत मिलेगी कि राहुल गांधी जी यहाँ से छोड़े तो भी वो छोड़ के तो जाने वाले नहीं हैं. छोड़े तो भी प्रियंका जी उन्होंने एक ये स्लोगन दिया है यूपी में जब ये हाथरस का ये हादसा हुआ था तो उस वक्त उन्होंने कहा था मैं लड़की हूँ, लड़ सकती हूँ. तो वो लड़की लड़ सकती है. रायबरेली के साथ तो मेरा बहुत ही पुराना रिश्ता भी है और 20 सालों से मैंने काम किया है दोनों रायबरेली और अमेठी में. तो वो रिश्ता तो कहीं मतलब किसी भी तरह से टूट नहीं सकता. उसको कायम रखने के लिए हम दोनों हैं और भैया की मैं मदद रायबरेली में भी करूंगी. और जैसे इन्होंने कहा हम दोनों रायबरेली में भी हम दोनों मौजूद होंगे और वायनाड में भी. दोनों को 2 सांसद मिल रहे हैं. जर वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी विजयी झाल्या तर लोकसभेत बहीण भाऊ एकत्र असतील. खरं तर या भावंडांनी कायमच नात्यातला ओलावा जपलाय असं म्हणावं लागेल. कारण राहुल गांधींनी राजकीय अपयश येत असतानाही प्रियंका गांधींनी राजकारणात सक्रिय होणं टाळलं. त्यांनी नेहमी राहुल गांधींनाच पाठिंबा दिला. आता जेव्हा सोनिया गांधी लोकसभेतून राज्यसभेत गेल्यात तेव्हा हे बहीण भाऊ लोकसभेत असणं पक्षासाठी आणि कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरतं. पाहूयात प्रियंका गांधींचा राजकीय प्रवास आणि त्यासाठी आपल्या मीडिया सेंटरला जाऊया. प्रियंका गांधी काँग्रेस पक्षात प्रचंड लोकप्रियता प्रियंकांची आहे. आजी इंदिरा गांधींच्या चेहऱ्याशी साधर्म्य असल्यामुळे सक्रिय राजकारणात येण्याची सतत मागणी होत आली आहे. आपल्या लग्नातही नेसली होती आजी इंदिरा गांधींची साडी. 2004 साली उत्तर प्रदेश निवडणूक प्रचारापासून राजकारणात त्यांचं पहिलं पाऊल. रायबरेलीत आई सोनिया गांधी आणि अमेठीत भाऊ राहुल गांधींच्या निवडणूक नियोजनाचा त्यांना अनुभव. जानेवारी 2019 साली काँग्रेस सरचिटणीसपदी निवड पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी पदाची त्यांना जबाबदारी देण्यात आली होती. सप्टेंबर 2020 मध्ये संपूर्ण उत्तर प्रदेशची त्यांना जबाबदारी मिळाली. 2022 साली उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसचा त्या चेहरा होत्या. काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत नावाची अनेकदा चर्चा सुद्धा झाली. वायनाडमधून पोटनिवडणूक जिंकल्यास विरोधी पक्ष नेतेपदी निवडीची सुद्धा शक्यता अनेक जण वर्तवून राहिले.
काँग्रेसच्या सर्वात मोठ्या बातमीनंतर आता राज्याच्या राजकारणातील बातम्यांकडे वळूयात आणि त्याची सुरुवात करूयात ठाकरेंच्या मिशन मॅक्झिमम विदर्भानं. 2 दिवसांपूर्वी महाविकास आघाडीनं एकत्रित पत्रकार परिषद घेतली. विधानसभा एकत्रितच लढण्याचा निर्धारही केला आणि त्यानंतर अवघ्या 48 तासांमध्येच ठाकरेंनी एल्गार केलाय. विदर्भासाठी विदर्भ हा तो गड आहे जिथं ज्याची सत्ता येते तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीही ठरवतो. एकेकाळी विदर्भ हा काँग्रेसचा गड होता, नंतर त्याला भाजपानं काबीज केले आणि राज्यात भाजपाची सत्ता आली. आता त्यामुळेच की काय उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय तो थेट विदर्भाच्या जागांवर. त्यासाठी कालच भास्कर जाधवांनी पूर्व विदर्भाचा दौराही केलाय आणि लगेच पूर्व विदर्भातील 28 विधानसभा जागांपैकी जवळपास 14 जागांवर ठाकरेंना संधी निर्माण झाली आहे असा दावाही केलाय. विदर्भाचा दौरा करून परतलेल्या भास्कर जाधवांशी आपण आज गेस्ट सेंटरला चर्चा करणार आहोतच, मात्र त्याआधी पाहुयात त्यांनी केलेला दावा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझ्याकडे जो पूर्व विदर्भ आहे किंवा संपूर्ण विदर्भामध्ये खूप मोठी संधी आता उपलब्ध झालेली आहे. आता पूर्व विदर्भात पुरेसं बोलायचं झालं तर एकूण 28 आमदारकीच्या जागा आहेत आणि त्या 28 आमदारकीच्या जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 14 उमेदवार निवडून आलेले आहेत. भाजप आमच्यापासून दूर गेली, काही लोक आमचे शिंदे गटाबरोबर गेले, त्यामुळे तिथं आम्हाला कमीत कमी 14 जागांवर निवडणूक लढवण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. ठाकरेंच्या मिशन विदर्भावरच होता आपला आजचा पहिला प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या मिशन विदर्भचा सर्वाधिक फटका कुणाला बसणार, काँग्रेस की भाजपा? आता पुढचं विश्लेषण कळायला पहिले मी तुम्हाला विदर्भाच्या जागा दाखवते आणि कुठल्या पक्षाचे 2019च्या निवडणुकीनंतर आमदार राहिले आहेत तेही सांगते. त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. विदर्भात एकूण 62 जागा आहेत, ज्यात 2019ला 30 आमदार भाजपचे निवडून आले होते, 15 काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे 5, शिवसेनेचे फक्त 4, प्रहारचे 2 आणि अपक्ष 3. आता त्यात जर बघितलं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्याकडे 1, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे 1 आणि स्वाभिमानीकडे 1 अशा पद्धतीचं हे विभाजन आहे. त्यामुळे आज विदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे फक्त 1 आमदार आहे. आता भास्कर जाधवांनी पूर्व विदर्भावरून वक्तव्य केलं. त्यावर सर्वात महत्त्वाची प्रतिक्रिया होती ती काँग्रेसची आणि त्यातही प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची. लोकसभेचा निकाल लागल्यापासून नाना पटोले जणू शिवसेना ठाकरे गटाच्या निशाण्यावर आलेत. त्याला कारणही खुद्द नाना पटोलेच आहेत. लोकसभेचे निकाल लागताच नाना पटोलेंनी मवियात काँग्रेसला मोठा वाटा मिळावा या संदर्भात वक्तव्य केली. लोकसभेत 14 जागांवर पोहोचलेल्या काँग्रेसला विधानसभेत मेरिटवर जागा मिळाव्यात असंही ते वारंवार बोलतायत. त्यावर ठाकरेंच्या नेत्यांनी अनेक वेळा पलटवारही केला. आज तर ठाकरेंचे नेते भास्कर जाधवांनी नानांच्या विदर्भातल्या 14 विधानसभा जागांवर दावा केलाय. त्यावर यावेळी मात्र नाना पटोलेंनी जरा सावध प्रतिक्रिया दिली आहे. काल शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची आढावा बैठक झाली. जवळपास पूर्व विदर्भामध्ये ते 14 जागा मागत आहे. नागपूर जिल्ह्यातल्या 7 जागांवर भास्कर जाधवांनी दावा केला. मी मगाशी म्हणालो की प्रत्येकाचा अधिकार आहे, प्रत्येकाने तो प्रयत्न केलाच पाहिजे, त्याला विरोध करायचा काही कारण नाही. पण आपल्याला माहितीसाठी सांगतो की हा मधला 10-15 वर्षाचा काळ सोडला तर काँग्रेसच पूर्ण महाराष्ट्रात होतं. काँग्रेसला नुसतं विदर्भातच नाही तर काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे, हे कोणालाही नाकारता येत नाही.
आणि त्याच्यामुळे जे रिझल्ट आले, जनतेने जो कौल दिलेला आहे तो कौल पण त्याच्यातला स्पष्ट होतो आहे. आमच्या सहकारी पक्षाबरोबर आम्ही बसून यावेळेस त्याच्यातला बरोबर मार्ग काढू. आता पुन्हा एकदा वळूयात उद्धव ठाकरेंच्या मिशन विदर्भावर आम्ही विचारलेल्या पहिल्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर आणि परत एकदा आजचा प्रश्न पाहूया. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या मिशन विदर्भचा सर्वाधिक फटका कुणाला बसणार? काय म्हटलंय सोशल मीडियावर ते बघूया. यूट्यूबवरून विजय कुमार, उद्धव ठाकरेंमुळे भाजपला फटका बसणार. यूट्यूबवरून बाबू कांबळे, नाना पटोलेंना फटका बसू शकतो. यूट्यूबवरून निलेश पाटील, भाजपला फटका बसेल. फेसबुकवरून उज्ज्वल कुमार भारतीय, ठाकरेंच्या मिशन विदर्भचा फटका भाजपला बसणार आहे. फेसबुकवरून चेतन शेबे, मिशन विदर्भचा फायदा उद्धव ठाकरेंना बिलकुल मिळणार नाही. फेसबुकवरूनच संदिशा जाधव, कोणाला काहीच फटका बसणार नाही. फेसबुकवरून नागेश कांबळे, भाजप. इंस्टाग्रामवरून स्मिता भट्टाचार्य, कुणालाच नाही बसणार फटका. इंस्टाग्रामवरूनच ज्ञानेश्वर बरसाळे, भाजपा आणि काँग्रेस दोघांनाही फटका बसू शकतो. उद्धव ठाकरेंचं मिशन मॅक्सिमम विदर्भ, महाविकास आघाडीमधील जागांची रस्सीखेच, ईव्हीएम वरून रंगलेलं राजकारण, महायुतीकडून होणारे दावे आरोप या सर्व विषयांवर सविस्तरपणे बोलण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव. भास्करजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. काल आपण विदर्भात जाऊन आलात आणि पूर्व विदर्भाच्याच बैठकीमध्ये थेट आपल्याला 14 जागांवर संधी दिसते, कशी काय? नमस्कार. आपण म्हणता ते खरं आहे की काल मी गेले 3 दिवस पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर होतो आणि पूर्व विदर्भामध्ये, कारण हा भाग माझे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब यांनी मला पक्ष बांधणीकरता दिलेला आहे आणि तिथे 14 जागांवर मला संधी आहे, माझ्या पक्षाला संधी आहे, याचा म्हणण्याचा अर्थ किंवा त्याचं कारण की 2019 साली शिवसेना आणि भाजपा म्हणून आम्ही एकत्रित निवडणूक लढवली. त्याच्यामध्ये आमचे 3 अपक्ष धरून आमच्या 14 जागा त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर एका जागेवर आम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये पाठिंबा मिळाला होता, परंतु नंतर ते आमदार एकनाथ शिंदेंच्याकडे गेले. तसंच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकूण 13 जागांवर त्यावेळेला विजय मिळालेला होता. आज आमची भारतीय जनता पार्टीबरोबर युती नाही, त्याचबरोबर आमच्यामधून एकनाथराव शिंदे देखील बाजूला गेलेले आहेत. त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जिंकून आलेल्या जागा जरी सोडल्या तरी सुद्धा स्ट्रेट वे आमच्याकरता 14 जागा ह्या काम करण्याकरता आणि आम्हाला त्या ठिकाणी मागणी करता नैसर्गिकदृष्ट्या मोकळ्या झालेल्या आहेत. त्याचबरोबर आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाचे काही आमदार हे अजितदादा पवारांबरोबर गेलेले आहेत. काँग्रेसचे काही आमदार हे सुद्धा काँग्रेसला सोडून एकनाथ शिंदे वगैरे ह्या गटामध्ये गेलेले आहेत आणि म्हणून आम्हाला इथं भारतीय जनता पार्टी आमच्याबरोबर नसल्यामुळं 14 जागांवर काम करण्याची संधी आणि आमच्या पक्षाला त्या जागा मागून घेण्याची संधी उपलब्ध झालेली आहे, हा माझा दावा आहे. खरं तर आपल्याबरोबर भारतीय जनता पार्टी जरी नसली तरी आता काँग्रेस आपल्याबरोबर आहे आणि जेवढं भाजपाचा विदर्भावर दावा आहे तेवढाच काँग्रेस सुद्धा विदर्भावर दावा करते. त्यामुळे या ज्या मोकळ्या जागा आहेत त्यावर आपण जिथं दावा सांगतायत तिथं नक्कीच काँग्रेसही दावा करणार असं आपल्याला वाटत नाही का? जरूर वाटतं. आम्ही जी निवडणूक लढणार आहोत
ते महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष असे आम्ही एकत्रितपणे लढणार आहोत. परंतु एकत्रितपणे जरी आम्ही लढलो तरी सुद्धा आम्ही त्यांच्या मूळ निवडून आलेल्या जागांवर दावा आज तरी करत नाही. ज्या वेळेला एकाच दुसरी जागा बदलायची वेळ येईल किंवा सगळ्यांचा उमेदवार, कोणाचा उमेदवार सरस आहे, कोणाचा उमेदवार सरस नाही, इथं एकाच दुसरी जागा अदलाबदल होऊ शकते. परंतु आमचा आपण जर बघितलं तर 1990 साली ज्या वेळेला शिवसेना भाजपानं पहिल्यांदा निवडणूक लढवली त्यावेळेला विदर्भामध्ये शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या होत्या. परंतु भारतीय जनता पार्टीची एकंदरीत परंपरा अशी आहे की पहिल्यांदा मित्राचंच नुकसान करायचं, मित्रालाच त्या ठिकाणी संपवायचं आणि त्यांनी हळूहळू शिवसेनेला कट्टू साईज केलं. शिवसेनेच्या जागा अतिशय नियोजनबद्धरित्या कमी केल्या, स्वतःच्या जागा वाढवल्या आणि शिवसेनेला तिथे संधी कमी निर्माण झाली. आज आम्हाला संधी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामुळं आम्ही निश्चितपणे तिथे जागांची योग्य ती मागणी करणार आणि आम्ही जागा निवडून आणणार. आम्ही या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच या जागा लढवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची काहीही अडचण नाही. एकंदरीत जर लोकसभेच्या निवडणुकीनंतर बघितलं तर विरोधकांमध्ये म्हणजे आपण असाल, काँग्रेस असेल, शरद पवार असेल, या सगळ्याच पक्षांमध्ये आत्मविश्वास हा बळावलेला आहे आणि ज्या पद्धतीचा निकाल आलाय त्यामुळे हा आत्मविश्वासही आणि महत्वाकांक्षाही वाढल्या आहेत. एकंदरीत परत एकदा सांगली होऊ नये याची काळजी आपण कशी घ्याल? असं आहे की सांगली आम्ही केली नाही, सांगली ज्यांनी केली त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे की पुन्हा सांगली होणार नाही याची काळजी घ्यावी. मी अस्पष्टपणे तुम्हाला सांगतो की आम्ही ज्या आता माझ्या पूर्व विदर्भ कार्यक्षेत्रामध्ये ज्या 5 जागा आहेत त्याच्यामधली रामटेक ही जागा आमची सातत्यानं 5 वेळा निवडून आलेली जागा सुद्धा आम्ही काँग्रेस पक्षाकरता सोडली. वास्तविक ती जागा आमचे तिथले खासदार तुमाने हे एकनाथराव शिंदेबरोबर गेले होते. ते गेल्यानंतर गेले 6 महिने दिवस रात्र मी तिथे मेहनत केली, तिथं पुन्हा संघटन उभं केलं. तिथे आम्ही निश्चितपणे ती जागा लढवून निवडून येऊ शकतो असा चांगला उमेदवार आम्ही शोधला आणि आम्ही कामाला लागलो. परंतु आमच्या पक्षप्रमुखांनी ती जागा आघाडीमध्ये आमच्या मित्रपक्ष काँग्रेसला दिली. आमचे लोक थोडे नाराज झाले, परंतु तिथल्या सगळ्या ठिकाणी जाऊन मी व्यवस्थितपणे समन्वय घडवून आणला आणि पहिल्या 19 एप्रिलमध्ये झालेल्या 5 जागांच्या निवडणुकीमध्ये एकही जागा आम्हाला मिळाली नाही. पण आम्ही नाराज झालो नाही, आम्ही नाराज नाही झालो. आम्ही एका ध्येयानं भारतीय जनता पार्टीला हरवण्याकरता लढलो. त्याचबरोबर कोल्हापूरची आमची निवडून आलेली जागा होती, आम्ही त्या ठिकाणी काँग्रेसला दिली. ही जागा आम्ही रामटेकची काँग्रेसला दिली. अमरावतीची जागा आमची सातत्याने निवडून येणारी आम्ही काँग्रेसला दिली. आम्ही काय पाहिलं, तुझं का माझं, माझं का तुझं, कोणाच्या जागा जास्त यापेक्षा महाविकास आघाडीच्या जागा जास्त आल्या पाहिजेत हा आम्ही विचार केला. परंतु आपण चंद्रहार पाटलांचं सांगितलं, चंद्रहार पाटलांना अशा पद्धतीनं कुणी कशा पद्धतीनं वागणूक दिली त्यांनी त्याचा विचार करण्याची गरज आहे. आम्ही आमची निवडून आलेली जर एका जागा घेतो तर समोरच्या मित्रपक्षाची निवडून न आलेली जागा, ती जागा भारतीय जनता पार्टीची निवडून आली होती, ती काही काँग्रेस पक्षाची जागा निवडून आलेली नव्हती. तरी सुद्धा आम्ही तो वाद वाढवला नाही, तो वाद आमचा संपला. आम्हाला वाद वाढवायचा नाही. आम्ही इथं महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत. परंतु मी स्पष्टपणे सांगतो की मी आता शिवसैनिकांना आव्हान करतोय की प्रत्येक वेळी कोणाला तरी छोटं करण्याकरता, कोणाला तरी हरवण्याकरता, कोणाला तरी धडा शिकवण्याकरता एवढंच फक्त शिवसैनिकांनी आता लढणं बंद करावं. शिवसैनिकांनी लढलंच पाहिजे, परंतु शिवसैनिकांनी स्वतःला मोठं होण्याकरता, स्वतःचा पक्ष मोठा करण्याकरता आणि स्वतःचा पक्ष मोठा झाला की आपोआपच आपला विरोधक छोटा होईल. सातत्याने विरोधक छोटा केला म्हणजे आम्ही मोठे होणार नाही. भास्करजी, आपण पूर्व विदर्भात फिरलात. आपण खरं तर पूर्व विदर्भामध्ये शिवसेनेची ताकद फारशी नव्हती नाही. पश्चिम विदर्भात ही ताकद जास्त आहे तुलनेनं. अशा वेळेला आपल्याला उमेदवार मिळालेत का
ज्या मतदारसंघांबद्दल आपण बोलत आहात आणि ते मतदारसंघ कुठले, 14 मतदारसंघ कुठले? असं आहे की मुळामध्ये मी वास्तववादी विचार करणारा आणि वस्तुनिष्ठ परिस्थिती मांडणारा माणूस आहे. कोणाला तरी प्रेशराईज करण्याकरता, प्रेशराईज करून जागा ताब्यात घेण्याकरता मी हे भाष्य करत नाही, माझा तो स्वभाव नाही. परंतु आपल्याला आश्चर्य वाटेल की पूर्व विदर्भामध्ये माझ्याकडे एका जागेवर 4-5 अतिशय स्ट्रॉंग उमेदवार ह्या 14 जागांवर आहेतच. पण उरलेल्या जागांवर सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे उमेदवार हे माझ्या समोर आहेत. आता आपण उल्लेख केला पश्चिम महाराष्ट्राचा. मी कोणावरही आक्षेप घेत नाही. विदर्भातल्या बाकी सगळ्या जागा निवडून येतात आणि आमची नरेंद्र खेडेकरांची जागा बुलढाण्यातली का पडते, कशामुळे पडते, याचा सुद्धा माझ्या पक्षाने शोध घेण्याची गरज आहे. संजय देशमुख कमी मताधिक्याने निवडून का येतात, याचा सुद्धा माझ्या पक्षाने शोध घेण्याची गरज आहे. आणि म्हणून अशी जर कोणाची समज असेल की माझ्याकडे उमेदवार कुठले उमेदवार आहेत का, तर माझ्या समोर चार्ट तयार आहे पूर्णपणे. माझ्या समोर मी उमेदवार त्या ठिकाणी आत्ता तयार केलेली यादीच माझ्या समोर आहे. मी आता वाचून दाखवून तुम्हाला वेळ घेत नाही, परंतु कुठल्या जागेवर माझा उमेदवार शिवसेनेचा उभा राहू शकतो, तो निवडून येऊ शकतो, तो किती सक्षम आहे, तो का निवडून येऊ शकतो, या सगळ्याचा मी होमवर्क केलेला असल्यामुळेच मी दावा करतोय की किमान 8 ते 10 जागा माझं कार्यक्षेत्र असलेल्या पूर्व विदर्भातून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निवडून आणणार म्हणजे आणणार, हा मी दावा करतोय. नक्कीच आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रत्येक प्रश्नाचं आपण उत्तर दिलं. येणाऱ्या ह्या काळासाठी, या निवडणुकांसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. उत्तर देताना माझ्या स्वभावाप्रमाणे रोखठोक उत्तर दिलं. मी काही रिझर्व्ह ठेवून उत्तर दिलेलं नाही, रोखठोक उत्तर दिलेलं आहे. आघाडी ठेवूनच आपण लढणार आहोत. नक्कीच. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे, तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या मिशन विदर्भचा सर्वाधिक फटका कुणाला बसणार, काँग्रेस की भाजपा? एकूण 44,000 मतं आली आहेत यूट्यूबवर. काँग्रेस म्हणणारे 28%, तर 72% वाटतंय भाजपा. इंस्टाग्रामवर एकूण 3,500 मतं. 48% काँग्रेस म्हटलंय, 52% भाजपा. फेसबुकवर एकूण 1,000 मतं. अ 23% म्हटलंय काँग्रेस, 77% भाजप. एक्सचा कौल बघूयात. %36 काँग्रेस म्हटलंय, 64% भाजपा. विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत, त्यातील 30 पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात आहेत, तर 32 जागा पूर्व विदर्भात म्हणजे नागपूर विभागात आहेत. 1990 साली शिवसेना भाजप युतीनं पहिल्यांदा एकत्र विधानसभा लढवली होती. भाजप शिवसेना युती असताना भाजप विदर्भातील साधारण 50 जागा लढवत आली आहे, तर शिवसेनेच्या वाट्याला 10 ते 12 जागा यायच्या. आत्तापर्यंत शिवसेनेला पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्चिम विदर्भात जास्त यश मिळालं आहे. अगदी 2014 पर्यंत दोन्ही पक्षांनी वेगवेगळं लढेपर्यंत साधारण हेच चित्र होतं. गेल्या विधानसभेला म्हणजे 2019 साली शिवसेनेनं पूर्व आणि पश्चिम विदर्भ मिळून 12 जागा लढवल्या होत्या, त्यातील फक्त 4 जागा जिंकल्या होत्या. या सर्व जागा पश्चिम विदर्भातील होत्या. पूर्व विदर्भात पाटीकोरीच राहिली, पण तरीही या खेपेला उद्धव ठाकरेंनी पहिले लक्ष केंद्रित केलंय ते पूर्व विदर्भावर. मित्रपक्ष काँग्रेसच्या नाना पटोलेंचा विभाग, कट्टर शत्रू देवेंद्र फडणवीसांचाही विभाग.
विदर्भ म्हणजे आधी काँग्रेस आणि नंतर भाजपचा गड. ज्याला विदर्भात जास्त जागा त्याचा सत्तेचा मार्ग सुकर असं लक्षात आल्यामुळेच आता उद्धव ठाकरेंनी विदर्भाकडे लक्ष केंद्रित केलं असावं. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं हे आवाहन फक्त भाजपालाच नव्हे तर काँग्रेसला सुद्धा आहे हे विसरता कामा नये. यात ठाकरेंना किती यश मिळतं आणि त्यांचा मवियातील मित्रपक्ष काँग्रेस आणि त्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याकडे कसं बघतात यावर 2024च्या विधानसभेची गणितं अवलंबून असते. 2014 आणि 2019 अशी सलग 2 वेळा महाराष्ट्रानं महायुतीला लोकसभेत मोठी साथ दिली. महाराष्ट्रानं दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये 40पेक्षा जास्त जागा महायुतीच्या पारड्यात टाकल्या होत्या. मात्र यंदा महायुतीला महाराष्ट्रात हाच परफॉर्मन्स करता आला नाही. प्रामुख्यानं भाजपचं मोठं नुकसान झालं. त्यामुळेच देशात भाजपचं नाही तर एनडीएचं सरकार आलं. 400 पारचा नारा देणारी भाजप 240 वर येऊन थांबली आणि याच निकालासाठी विरोधकांचा खोटा प्रचार कारणीभूत आहे असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निकालानंतर पहिल्या दिवसापासून केलाय. देशात विरोधकांनी जे केलं तेच महाराष्ट्रातही केलं. महाविकास आघाडी फेक नॅरेटिव्ह पसरवत असल्याचा आरोप आता महायुतीकडून करण्यात येतोय. काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेल्या संजय निरुपम यांनी राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. तर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही इंडिया आघाडीवर निशाणा साधलाय. या आरोपांवर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊतांनीही तितक्याच जोरकसपणे प्रत्युत्तर दिले. पाहूयात. उस अखबार की जो झूठी खबर थी, उस खबर के आधार पर उस खबर को उठा करके देश भर के नेताओं ने जिस प्रकार से ट्वीट किए और बयान जारी किए, स्टेटमेंट दिए, सबसे पहले देश में भारत के प्रधानमंत्री बनने का जो ख्वाब संजोए बैठे हैं कांग्रेस पार्टी के नेता श्री राहुल गांधी जी, वो एक फेक नैरेटिव को, एक झूठी खबर को आगे बढ़ाने के लिए माफी मांगे. फेक नरेटिव्ह जे महाविकास आघाडीने पसरवलं की संविधान बदलणार, 400 पार झाल्यावर आरक्षण बदलणार, आरक्षण कमी करणार, हे गावागावामध्ये जाऊन हे खोटं फसवणूक करून ही मतं घेतलेली आहेत. ही तात्पुरती आहेत आणि आता लोकांना एवढं कडू करून मोदी हटाओ, मोदी हटाओ, मोदी हटाओ, मोदी तो हटे नहीं और अभी उनको गलती का एहसास हो रहा है. विधानसभा के चुनाव में, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला हे चित्र पलटलेलं दिसतं. एकनाथ शिंदे हेच फेक आहेत. ज्या राज्याचा मुख्यमंत्री फेक आहे त्याने फेक निरेटिव्हची भाषा करू नये. नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात फक्त फेक निरेटिव्हच सेट केले आणि गेल्या 2.5 वर्षापासून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये फेक निरेटिव्ह सेट करत होते. त्याचा पराभव झाला. त्या फेक निरेटिव्हचा पराभव झाला. नॅरेटिव्हवरून सुरू झालेल्या याच राजकारणावर होता आपला आजचा दुसरा प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न, फेक नॅरेटिव्हमुळे राज्यात महायुतीचा बहुतांश जागांवर पराभव झाला. महायुतीच्या नेत्यांचा दावा पटतोय का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. जसं महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे, महाविकास आघाडीत कोण मोठा भाऊ यावरूनही दावे सुरू आहेत. तसेच तिकडे महायुतीतही नक्की मोठा भाऊ कोण हा सवाल हळूवार उपस्थित होतोय. शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी 2च दिवसांपूर्वी महायुतीत आपणच मोठा भाऊ असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या विधानाला महाराष्ट्रातील त्यांच्या स्ट्राईक रेटचं कारण असू शकतं. पण आता त्यांच्याच पक्षातील नेते संजय निरुपमांनी मात्र वेगळंच विधान केलंय. आता तुम्ही म्हणाल की छोटा भाऊ मोठा भाऊ यानं काय फरक पडतो? तर राजकारणात अलायन्सेसमध्ये कोणाला किती जागा मिळाव्या हे गणिताचं मुळात यातच लपलेलं असतं. तर पाहूयात एकाच पक्षातील या 2 नेत्यांची वक्तव्य. पालखीचे भोई कोण आहेत? उबाटा गटाचे लोक आहेत.
काँग्रेसच्या पालखीच्या आणि करावं लागेल. भाऊ मोठा आहे, तो मोठ्या भावाची पालखी नाही होणार. हे छोट्यांचं कामच आहे त्यांना सांभाळून घेऊ. तुमच्याकडे कोण आहे? आमच्याकडे आम्हीच मोठे आहोत. आमचा स्ट्राईक रेटच मोठा आहे. पालखीचे बोई तुमच्याकडे? आमच्याकडे आमचा स्ट्राईक रेट मोठा आहे. आम्ही मोठेच आहोत. भाजप मोठा भाऊ आहे. भाजप मोठा भाऊ आहे. भाजप मोठी पार्टी आहे, मोठा भाऊ आहे. याच्यावर काही शक नाही. आता खरं तर हा छोटा भाऊ मोठा भाऊ हा संघर्ष फार मोठा झालेला महायुतीत दिसत नाहीये. पण एक संघर्ष नक्की सुरू आहे आणि तो आहे छगन भुजबळांचा. छगन भुजबळांच्या आयुष्यातील सध्याचे संघर्ष नक्की काय वळण घेईल हे काळच ठरवेल. आणि त्यामुळेच आता जाऊयात भुजबळांच्या समता परिषदेत. आधी लोकसभा आणि नंतर राज्यसभेची खासदारकी हातातून गेल्यानंतर छगन भुजबळांच्या नाराजीच्या बातम्याही आल्या होत्या. छगन भुजबळ कोणती राजकीय खेळी करणार? महायुती सरकारमधून बाहेर पडणार का? अशा अनेक चर्चांना उधाण आलेलं असतानाच छगन भुजबळांच्या समता परिषदेची मुंबईत आज बैठक पार पडली. खरं तर जेव्हा जेव्हा भुजबळ अडचणीत असतात तेव्हा तेव्हा समता परिषद त्यांच्या मदतीला येत असते. असं कळतंय की या बैठकीत कार्यकर्ते आक्रमक झाले. छगन भुजबळांनी वेगळा निर्णय घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. बैठकीतून छगन भुजबळांनी ॲडव्होकेट मंगेश ससाणे आणि लक्ष्मण हाके यांच्याशी फोनवरून संवाद साधला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जातनिहाय जनगणनेसाठी पंतप्रधान मोदींकडे मागणी करणार असल्याचं खुद्द छगन भुजबळांनी स्पष्ट केलंय. पण प्रश्न हा आहे की भुजबळ वेगळा निर्णय घ्या ही कार्यकर्त्यांची मागणी मान्य करतील का? आणि वेगळा निर्णय म्हणजे नक्की काय? हे जे काही मंडळी आली होती या सगळ्यांचं एक मत आहे की आता बुवा तिकडे दिल्लीमध्ये आलेले आहेत, मोदी साहेब पुन्हा आलेले आहेत परत बस, तर आपण त्यांच्यापुढे पण मागणी केली पाहिजे की ही जातगणना जी आहे, आता नितीश कुमार पण त्यांनी ती केलेली आहे. त्यामुळे जे आहे आम्हाला सेंट्रलमधून मिळणारे फंड्स जे SC आणि STला मिळतात तसे फंड्स जे आहेत ते आम्हाला राज्याला सुद्धा मिळू शकतील. त्यामुळे त्याच्यावर चर्चा झाली. भुजबळांच्या नाराजीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांसोबत असलेल्या रोहित पवारांनीही अनेक जण अजितदादांना सोडण्याच्या तयारीत असल्याचं वक्तव्य केलंय. ते पाहूयात. त्या पक्षामध्ये बऱ्याच काही गोष्टी नॉर्मल आहेत असं वाटत नाही. अनेक लोक पक्ष सोडण्याचा विचारसुद्धा त्या ठिकाणी करत आहेत. आमच्याही संपर्कात जे कुठले आमदार आहेत त्या सगळ्यांची भूमिका आहे की एकदा अधिवेशन होऊ द्या, अधिवेशनामध्ये फंड मिळू द्या आणि अधिवेशनाच्या काळामध्ये तिथे असणारे जे नेते आहेत ज्याच्यामध्ये दादासुद्धा आहेत, आम्ही अधिवेशनाच्या आधी निर्णय घेतला तर दादांना फेस कसं करायचं. मग या सगळ्या कन्फ्युजनमध्ये अनेक आमदार म्हणतात एकदा अधिवेशन होऊ द्या, मग आम्ही योग्य असा निर्णय घेऊन जे कुठले चांगले आमदार आहेत ज्यांनी कधीही कुठल्याही खालच्या लेवलला जाऊन साहेबांच्या विरोधात नाही तर विचाराच्या विरोधात तिथं भूमिका घेतलेली नाही असे लोक विधानसभा झाल्यानंतर नक्कीच येतील असं वाटतं. लोकसभा निवडणुकांचा ज्वर उतरतो न उतरतो महाराष्ट्रात पुन्हा आरक्षणाचा मुद्दा तापलाय. एकीकडे मराठा आरक्षणावरून जरांगेंनी एल्गार पुकारलेला असताना ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी म्हणून प्राध्यापक लक्ष्मण हाकेंनी त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारेंसह उपोषणाची हाक दिली. जालन्याच्या वडी गोद्री या ठिकाणी 5 दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृतीही खालावू लागली आहे. दरम्यान आज सरकारच्या शिष्टमंडळानं ज्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांचा समावेश होता, त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली, समजूत काढली. उपोषण सोडून उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी त्यांना आमंत्रितही केलं. पण
जोवर सरकारकडून ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची लेखी हमी मिळणार नाही, तोवर उपोषण न सोडण्यावर हाके ठाम आहेत. ज्या अंतरवली सराटीत जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषण करतात, त्याच्या अवघ्या काही किलोमीटरवर हाके यांचे हे ओबीसींसाठीचे उपोषण सुरू आहे. हे तिथे उपोषणाला बसले आहेत आणि त्यांची तब्येत खालवली आहे आणि त्यांनी पाणी पण सोडलं आहे. सरकारने जसं प्रत्येक आंदोलनाला सरकार सन्मान देते, त्यांचं ऐकून घेते, ते ऐकून घेण्यासाठी नेत्यांची मोठी फौज येते, तसं याही लोकांना सन्मान दिला पाहिजे, त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. आणि परत सांगतेच, कायद्याच्या चौकटीत बसेल ते त्यांना देण्यासाठी सरकार कटिबद्ध. सरकार मायबाप आहे, सरकारने आंदोलन कोणतेही सारखेच आहेत त्यांच्यासाठी, त्यांनी त्यांना सन्मान दिला पाहिजे. आणि आता भाजपाची एक महत्त्वाची बातमी. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप ॲक्शन मोडमध्ये आली असून राज्यातील पराभूत मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांवर पराभवाची कारणे शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. महायुतीनं राज्यातील गमावलेल्या जागांवरचा आढावा घेतला जाणार आहे, तसेच जिंकलेल्या जागांवर निरीक्षकही पाठवलेत. 22 जूनपर्यंत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अहवाल द्यावा लागणार आहे. इतकंच नाही तर उद्या दिल्लीतही महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. ज्या राज्यांमध्ये पक्षाचा परफॉर्मन्स खराब राहिलाय, त्या राज्यांमधील प्रमुख नेत्यांना दिल्लीतून बोलावणं आलंय. उद्या होणाऱ्या बैठकीला राज्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. त्यातच केंद्रीय पातळीवरही भाजपानं काय बदल केलेत ते आपल्याला सांगत आहेत आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ. उद्या होणाऱ्या बैठकीआधीच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची महाराष्ट्र प्रभारी तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची महाराष्ट्र सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्या झाल्यानंतर लवकरच महाराष्ट्राच्या भाजपच्या संघटनेमध्येही मोठे फेरबदल केले जाऊ शकतात. महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या कामगिरींचा आढावा प्रभारींकडून घेण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपला अपेक्षित यश मिळालेलं नाही, तसाच फटका विधानसभा निवडणुकांमध्ये बसू नये यासाठी महाराष्ट्रातील पक्ष संघटनेत मोठे बदल केले जाऊ शकतात. भाजपच्या बैठकांच्या बातम्यानंतर आता वेळ झाली आहे आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे जाण्याची. आपला दुसरा प्रश्न होता फेक नॅरेटिव्ह आणि महायुतीच्या नेत्यांच्या दाव्यांवर. त्यावरच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला आणि परत एकदा आजचा प्रश्न बघूया. फेक नॅरेटिव्हमुळे राज्यात महायुतीचा बहुतांश जागांवर पराभव झाला. महायुतीच्या नेत्यांचा दावा पटतोय का? सोशल मीडियावर काय आल्या आहेत प्रतिक्रिया बघूया. एक्सवरून आदित्य गायकवाड, अब की बार 400 पारसाठी केलेल्या फोडाफोडीचा आणि फेक नॅरेटिव्हचा फटका महायुतीला बसला आहे. एक्सवरूनच महेश कोष्टी, 10 वर्षात एक खरा पॉझिटिव्ह नारा सांगा महायुतीचा. यूट्यूबवरून सुनील ठोकळ, संविधान बदलण्याच्या नाऱ्याची सुरुवात भाजप खासदारानं केली होती. यूट्यूबवरून मोहित करियाम, मंगळसूत्राचं फेक नॅरेटिव्ह मोदींनीच बनवलं होतं. फेसबुकवरून रंगनाथ बिरादार, फेक नॅरेटिव्हला लोक ओळखून आहेत. महायुती पक्की कात्रीत सापडली. अजूनही निर्णय घेण्यात हयगय झाली तर विधानसभेत अवस्था यापेक्षा वाईट होईल. फेसबुकवरून संजय बोरगवे, फेक नॅरेटिव्ह तर भाजपनं चालवला. काँग्रेस आघाडीचे सरकार आलं तर एका विशिष्ट धर्माला हे देतील ते देतील असा. इंस्टाग्रामवरून दादासाहेब पाटील, जनता पण आहे राज्यात हे विसरले होते महायुतीचे नेते. आमदार खासदार म्हणजे सगळं राज्य असं वाटत होतं त्यांना. महाराष्ट्राच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झाली आहे पोल रिझल्ट पाहण्याची. त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. परत एकदा आजचा आपला दुसरा प्रश्न,
फेक नॅरेटिव्हमुळे राज्यात महायुतीचा बहुतांश जागांवर पराभव झाला. महायुतीच्या नेत्यांचा दावा पटतोय का? यूट्यूबवर एकूण 23,000 मतं. 38% होय म्हटलंय, 62% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 1,500 मतं. %61 होय म्हटलंय, 39% नाही. फेसबुकवर 30% होय म्हटलंय, 70% नाही. बघूया एक्सचा कौल. 35% होय म्हटलंय, 65% नाही. 2024च्या लोकसभेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सोशल मीडियावर डिजिटल जगात काँग्रेस आघाडीनं भाजपला दिलेली तुल्यबळ टक्कर. 2013-14 साली नरेंद्र मोदींच्या डिजिटल झंझावाताला नेमकं उत्तर कसं द्यायचं हे काँग्रेसला, राहुल गांधींना कळलं तोवर निवडणूक संपून गेली होती आणि मोदींनी भाजपला बहुमत मिळवून दिलं होतं. आजच्या जमान्याची भाषा, आजच्या पिढीची आयुधं वापरून मोदींनी यश मिळवलं होतं. सुरुवातीला मोदींना नावं ठेवणारे, रिडिक्यूल करणारे काँग्रेसचे नेते आणि इतर मोदी विरोधक 2019 साल येईपर्यंत हळूहळू ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्रामवर दिसू लागले होते. मात्र तोवर मोदी आणखी पुढे गेल्यामुळे फार फायदा झाला नाही. 2024च्या प्रचारात मात्र मोदी विरोधकांनी आपली रणनीती पूर्णपणे बदललेली दिसली. त्यांनी थेट या क्षेत्रातील लीडरला म्हणजे मोदींना कॉपी केलं. ते जे करतील त्याचं उत्तर त्याच प्लॅटफॉर्मवर, त्याच भाषेत, त्यांच्यापेक्षा जास्त आक्रमकपणे देणं सुरू केलं. राहुल गांधींची यात्रा असो, अखिलेश तेजस्वी सोबतचा संवाद असो, इन्फ्लुएन्सर सोबतच्या कॅन्डिड मुलाखती असोत, फॅक्ट चेकसाठी ध्रुव राठी सारख्या तरुणांचा केलेला वापर असो, मोदी आणि भाजपची एकाधिकारशाही मोडून काढण्यात राहुल गांधी आणि इंडिया आघाडीला यश आलं असं लोकसभेचे निकाल बघून तरी म्हणावं लागेल. त्यामुळेच भाजप विरोधकांवर फेक नॅरेटिव्हचा आरोप करतंय, तर विरोधक भाजपला भूतकाळ आठवण्याचा सल्ला देतंय. राजकारण आहे तर खोट्याचा आधार घेतला जाणार, सोयीचं तेवढंच पसरवलं जाणार हे गृहीतच धरलेलं आहे. मात्र ते खोटं, ते फेक नॅरेटिव्ह देशाची सुरक्षा धोक्यात टाकणारं तर नाही ना, समाजात दुही माजवणारं तर नाही ना, येणाऱ्या पिढीचं भविष्य अंधारात लोटणारं तर नाही ना, याचा विचार फक्त सर्वांनी करायला हवा. एकाचा वाढदिवस दुसऱ्याचा काळ बनून आल्याची घटना नागपुरात घडली. 20 ते 22 वयोगटातील 6 मित्र एका मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करून परत येत होते. गाडी त्यांच्यातलाच एक मद्यधुंद मित्र चालवत होता. मद्याच्या अंमलात त्याचं नियंत्रण सुटलं आणि त्यानं फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना आपल्या कारखाली चिरडलं. त्यात एका बालकासह 2घांचा मृत्यू झाला तर 7 गंभीर जखमी झाले. कार चालक भूषण लांजेवार आणि त्याच्या मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे. दारू पिऊन गाडी चालवू नका, स्वतःसोबत इतरांच्या आयुष्याशी खेळू नका, एवढंच आवाहन आपण करू शकतो. 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटू. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.